बीड जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचं राजकीय प्रदूषण झालेलं आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. आता पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या कोणत्या पद्धतीने आपलं खातं सांभाळत आहेत. परळीची राख असेल, त्याचा अवैध साठा असेल, अवैध वाहतूक असेल आणि त्यामुळे होणारे अनेक प्रश्न असते. या संदर्भात त्यांनी फेब्रुवारी 2025 मध्येच जिल्हा प्रशासनासह बैठक घेतलेली आहे. आता काल नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा जो होतोय त्या निमित्ताने त्यांनी पर्यावरण खात्याचं काम सुरू केलेलं आहे. उद्योजकांनी मागणी केली की सीईटीपी प्लॅनसाठी आम्हाला निधी द्या आणि तेवढे प्लॅन सुरू करा. त्याविषयी बोलताना माझ्या खात्याकडे निधी नाही, शासनाने मदत केली पाहिजे आणि माझं काम फक्त चौकात वाहतूक पोलीस जे काम करतो शिट्टी वाजवण्याचं, तेवढंच माझं काम आहे, माझ्याकडे स्वतंत्र निधी नाही, असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. नाराजी व्यक्त केलेली आहे. अर्थात ती काही राजकीय दृष्ट्या नाराजी नाहीये, कारण की महिला व बालविकास, ग्रामविकास अशी वजनदार खाते ज्यांच्याकडे होती त्या पंकजा मुंडे यांना त्यांचं राजकीय पुनर्वसन करत असताना नेमकं कोणतं खातं दिलं जाणार याविषयी उत्सुकता होती. आणि मग त्यांना खातं देण्यात आलं ते म्हणजे अर्थातच पर्यावरण आणि त्याला जोडून वातावरणीय बदल, म्हणजे बदलते जागतिक हवामान, हे सध्या जे काही अतिशय कळीचा मुद्दा आहे ते खातं त्यांना देण्यात आलेलं आहे. पशुसंवर्धन या खात्याची देखील जोड त्याला आहे. म्हणजे पंकजा मुंडे यांच्याकडे जी खाती आहेत त्याबद्दल. आता या पर्यावरणासारख्या अतिशय महत्वाच्या अशा खात्याचा कारभार करत असताना एक जबाबदार मंत्री म्हणून पंकजा मुंडे ज्या बोललेल्या आहेत ते अतिशय महत्वाचं आहे. त्यांनी निधीच नाहीये माझ्याकडं असं म्हणणं, याच्यामध्ये अनेक अर्थ दडलेले आहेत आणि त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, आता नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा जो 2028 मध्ये होणार आहे, मग त्याला किती 10,000 कोटींची तरतूद, 14,000 कोटींची तरतूद, मग संकटमोचक गिरीश महाजन यांनी लक्ष घालणं, मग ते लक्ष घालत आहेत, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लक्ष घालत आहेत, मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाजूला कसे राहतील, त्यांनी देखील लक्ष घातलेलं आहे. आणि मुळात गोदावरी नदी हा अतिशय कळीचा मुद्दा आहे. जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की गंगा शुद्धीकरण प्रकल्प, मग किती 20,000 कोटी, अमुक हजार कोटी. अर्थात गंगा किती शुद्ध झाली हा भाग वेगळा आहे. कोरोनाच्या काळामध्ये तिथं जर प्रेतच वाहिली गेलेली आहेत आणि अनेक समस्या आज देखील आहेत. आता तिथं जो कुंभमेळा होऊन गेला त्या निमित्ताने भरपूर त्याची चर्चा झालेली की गोदावरीचं पाणी. मग आता युपीचे मुख्यमंत्री असलेले योगी आदित्यनाथ, मग त्यांनी कशी व्यवस्था केली होती, कशा प्रकारे लाखो लोक त्या त्रिवेणी संगमावर येऊन गेले वगैरे वगैरे, त्याच्यावर भरपूर आलेलं आहे. आपल्याला चर्चा करायची आहे की पंकजा मुंडे यांनी मांडलेला अतिशय महत्वाचा मुद्दा. काय मुद्दा मांडलेला आहे की पर्यावरण खातं, वातावरणीय बदल याला स्वतंत्र निधी नाही, हा मुद्दा मांडला. आणि तो मुद्दा त्यांचं सगळ्यांनी, सगळ्या समाज घटकांनी हे समर्थन केलं पाहिजे की या खात्याला जास्तीत जास्त कसा निधी दिला जाईल हे बघितलं पाहिजे. कारण की मुद्दा कसा आहे, फक्त गोदावरी प्रदूषण एवढ्या पुरता तो नाहीये. महाराष्ट्रामध्ये जे काही औद्योगिक पट्टे वाढत आहेत, महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. महाराष्ट्राची इकॉनॉमी $1 ट्रिलियन पर्यंत न्यायची आहे. हे सगळं होत आहे झपाट्याने. तिसरी मुंबई, चौथी मुंबई, शक्तीपीठ, वाढवण बंदर, हे सगळं जे होत असताना जे प्रदूषण ज्या गतीने वाढतंय, उद्योगांकडून ज्या गतीने प्रदूषण वाढतंय, ते प्रदूषण रोखणं हे देखील जबाबदारी आहे.
अर्थात आता उद्योगांना विरोध करायचा आहे काय? एक जबाबदार मंत्री म्हणून पंकजा मुंडे त्या करू शकणार नाही आणि त्यांनी करू पण नाही. आणि कारण की रोजगार निर्मिती होणारच नाही त्याशिवाय, वगैरे वगैरे, ते वेगळे मुद्दे आहेत. मग आता हे जे औद्योगिक प्रदर्शन होतं, जे सांडपाणी, जे रासायनिक पाणी हे नद्यांमध्ये जे सोडलं जातं, त्यासाठी सीईटीपी प्लांट अतिशय आवश्यक आहे. आणि मग माझं काम काय? फक्त शिट्टी वाजवण्यापुरतं आहे. जसं तो पोलीस हवालदार साधा आपल्या चौकामध्ये दिवस रात्र उभा असतो, सगळ्या वाहनांना तो कंट्रोल करत असतो. मग तसं काम मंत्री म्हणून पंकजा मुंडे सध्या करत आहेत. कारण 10 मार्च 2025 रोजी अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे काही अर्थसंकल्प सादर केला, त्याच्यामध्ये 1,90,000 कोटी 90,243 कोटी रुपयांच्या योजना जाहीर केल्या. आणि त्या योजनांच्या अंतर्गत तुम्हाला जमलं तर बघा, पर्यावरण खात्याचं असं म्हणत 245 कोटींचा निधी हा दिलेला आहे. आता महाराष्ट्र केवढा? 36 जिल्हे, 358 तालुके, 40,000च्या वर खेडे, याच्यामध्ये जे काही पर्यावरणाच्या संदर्भात जे काही मूलभूत काम करावं लागतं, म्हणजे फक्त भाषणबाजी, संदेश देणं, स्वच्छता रॅली काढणं, वृक्ष लागवड करा, अमुक करा, तमुक करा, असे संदेश देणं, पर्यावरणाच्या स्पर्धा भरवणं, आणि 5 जूनला जी रॅली निघते जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, त्या निमित्ताने मोठमोठे भाषणं करणं, हे एवढंच मर्यादित आहे का? खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये एक लोक चळवळ उभी राहिली पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि ती लोक चळवळ उभी राहत असताना एक मंत्री म्हणून आपल्याला मोठं काम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनेक बाबतीत सांगतात आवश्यक 10 कोटी वृक्ष लावायचे आहेत ना, मग ती लोक चळवळ उभी राहिलीच पाहिजे. मग ज्या वेळेला मग पत्रकार प्रश्न विचारतात की ती 33 कोटी वृक्ष लागवड योजना होती 2014 ते 2019च्या दरम्यान, मग त्याच्यामध्ये काय झालं? मग विरोधकांनी आरोप केले की कुठे आहेत ते 33 कोटी झाडं. मग त्याचं ऑडिट झालं, मग ती कमिटी नेमली गेली. बरं, कमिटी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमली गेली होती? ती चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमली गेली होती. मग त्यांनी त्याला कसं आहे की अगदी निर्दोषत्वाचं प्रमाणपत्र वन खात्याचे तत्कालीन मंत्री, आणि आज ज्यांना मंत्रीपदच नाहीये, जे विधानसभेमध्ये एकदम उच्चरावामध्ये भाषण करत आहेत, सुधीर मुनगंटीवार, त्यांना ते देण्यात आलं की नाही नाही, ते 33 कोटी झाडं लावलेले. आता ते शोधायचे, कारण महाराष्ट्रामध्ये ते कुठं आहेत ते शोधावं लागणार. तसं आता 10 कोटी झाडांची योजना आहे आणि ती लावली पाहिजे. मग ते अशा पद्धतीने प्रमोट करणं, प्रोत्साहित करणं लोकांना. आणि याच्यामध्ये मूळ काय आहे? मूळ हा जो सामूहिक जो संवाद पाहिजे, संस्थात्मक संवाद पाहिजे, विभागांमध्ये जो संवाद पाहिजे, तो होताना दिसतच नाही. तो एक मोठा विषय आहे. मग तसा हा जो विसंवाद आहे, तसं उद्योग खात्यामध्ये, म्हणजे उद्योग खातं जे उदय सामंत यांच्याकडे जे सध्या आहे, त्यांच्यामध्ये पर्यावरण खात्यामध्ये संवाद नाही का? तर तो नाही असत या क्षणाला तरी दिसतं. यांचं जे वक्तव्य आहे पंकजा मुंडे यांच्यावरून तर ते दिसतंय तसं. मग आता नाशिकला 1000 कोटींची तरतूद आहे, आश्वासनं दिले जात आहे. मग त्याप्रमाणे पंकजा मुंडे यांनी आश्वासन दिलेलं आहे की तसं त्यांनी त्यांनी त्या गमतीने बोलल्या का गांभीर्याने बोलल्या की माझ्या खात्याला निधी नाही, नाराजी व्यक्त केली, हे त्यांचं त्या व्यवस्थित त्याबद्दल सांगू शकतो. आता मग याच्यामध्ये हे सीईटीपी जे प्लांट आहे ते उभं करणं असेल, बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत, या सगळ्या त्यांनी आश्वासित केलेलं आहे नाशिकच्या उद्योजकांना. मग तसे महाराष्ट्रामध्ये देखील तशीच परिस्थिती आहे. मग त्या सगळ्याकडे लक्ष देणं हे पंकजा मुंडे यांची खास तशी ती जबाबदारी आहे. एक तर काय म्हटलं जात होतं, जसं सुरुवातीला सांगितलं की त्या मोठ्या खात्यांच्या तुलनेत हे कमी महत्वाचं खातं आहे. हे अजिबात तसं नाही. कारण ही जगाच्या व्यासपीठावर सगळं मोठ्या प्रमाणात बोललं जात आहे. म्हणजे आणि तुम्ही ज्या वेळेला, म्हणजे आपण राजकारण्यांना सातत्याने दोष देऊन उपयोग नसतो. त्यांच्या हातामध्ये जे काही खातं येतं, त्या खात्याचं जर ते तितक्या जबाबदारीने जर पालन करणं, जबाबदारी ते जर कर्तव्य म्हणून बघत असतील तर त्याचं स्वागत देखील केलं पाहिजे. आता स्वागत न करता येण्यासारखे अनेक गोष्टी ज्या आहेत,
माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदीपान भुमरे, म्हणजे आजी माजी मंत्री जे सगळे जे आहेत त्यांनी जे काही गुण उधळलेले आहेत आपले खातं पाळता म्हणजे मंत्री म्हणून काम करत असताना, तो विषय वेगळा आहे. आता पंकजा मुंडे या काम करत आहेत, त्यांना आता बघा की त्या राजकीय विजनवासात गेल्या होत्या. त्यांनी ते अगदी स्वतःचा पक्ष स्थापन करणार इथपर्यंत त्यांच्याबद्दल बोललं जात होतं. मग त्यांनी ती शक्तीपीठ यात्रा असेल वगैरे, महाराष्ट्राचं वातावरण तसं त्यांनी त्यांच्या पद्धतीने ढवळून काढलं की किती मोठा समाज, म्हणजे फक्त तो वंजारी समाज नाही, बाकीचाही समाज कसा आपल्या पाठीशी आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जशी मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती त्या प्रकारे, म्हणजे मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे असं एक वाक्य जे आहे ते पंकजा मुंडे यांना भोवलं. आणि मग त्याचं ते सगळं त्यांना ते भोगावं लागलं मधल्या काळामध्ये. मग लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला. मग आता विधान परिषद दिली गेली. मग त्याच्यानंतर त्यांना मंत्री करण्यात आलं. आणि मग किती क्रमांकाचं रँक त्यांना दिली पाहिजे, तर ती पहिल्या क्रमांकाची, म्हणजे जे सुरुवातीचे खाते आहेत, अगदी सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये अगदी मलाईदार खाते, तसे खाते किंवा ती जबाबदारी म्हणून दिली पाहिजे, म्हणून ते द्या असं सांगण्यात आलं होतं. प्रत्यक्षात त्यांना काय आलं, एकदम 16व्या क्रमांकाचं, 6व्या नाही, एकदम 16व्या क्रमांकाचं असं पर्यावरण खातं देण्यात आलं. आणि मग त्याच्याबद्दल त्या आपली खंत बोलून दाखवत आहेत. प्रत्यक्षात खरं तर पंकजा मुंडे यांनी CSR बॉक्स ओपन केलेला आहे. म्हणजे जे जर इकडे निधी नाहीये, मग खाजगी क्षेत्राकडून निधी आला पाहिजे. मग मुख्यमंत्री असो किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो की अन्य कुणी असो, CSR वर भर दिला जातो. पर्यावरणाचं काम आहे, जलसिंचनाचं काम आहे, अमुक काम आहे, तमुक काम आहे, शासनाकडे निधी नाहीये. बरं, निधी आहे तर त्याच्यातही खाल्ले जातात पैसे. जलजीवन असो, पानंद रस्ते असो, तुमच्या अनेक CETP असो वगैरे, म्हणजे नाशिकलाच 2022 साली मोठा अहवाल येऊन गेलेला आहे. कशा प्रकारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ परवाने देत असताना, NOC देत असताना कशा प्रकारे लाच घेते. मग केंद्रातलं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ ते कशा प्रकारे काम करत आहे. अनेक मोठे विषय आहेत. हे एका व्हिडिओ पुरते बोलण्यासारखे नाही आहेत. आनंद यासाठी आहे की पंकजा मुंडे ह्या अतिशय गांभीर्याने ते जर बघत असतील तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. कारण की स्वतः मी एकदा ज्या वेळेला म्हणजे आदर्श ग्राम, म्हणजे त्याविषयी चर्चा घडून आणली होती एक संपादक म्हणून एका दैनिकामध्ये मी काम करत असताना, त्यावेळेला पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री होत्या. त्यावेळेला त्यांनी ते स्मार्ट व्हिलेज वगैरे अशा बऱ्याच योजना त्यांनी घोषित केल्या होत्या. आता काय झालेलं आहे आज परिस्थिती, आता त्या पर्यावरण मंत्री आहेत. मग ग्रामीण भाग, अगदी बीडमध्ये काय अवस्था आहे, बीडमध्ये काय अवस्था आहे, त्या गावामध्ये काय अवस्था आहे, ह्या ज्या एकदम DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थेट केंद्रातून निधी येतो वित्त आयोगाचा वगैरे, मग ते गावामध्ये आल्यानंतर त्याचं काय होतं, कशा प्रकारे होतंय, पानंद रस्त्यांचं काय, संदीपान भुमरे असताना काय गुण उधळले गेलेले आहेत, काय पानंद रस्त्याचा तो निधी रोखण्यात आलेला आहे, जलजीवनचं काय झालेलं आहे, असे अनेक प्रश्न असताना आता एकदम आध्यात्मिक दृष्ट्या पंकजा मुंडे यांनी प्रगती केलेली आहे चांगलं. मग आता त्यांना हे ज्या वेळेला हे वातावरणीय बदल, राजकीय प्रदूषण, सामाजिक प्रदूषण हे सगळं होत असताना त्यामध्ये अतिशय थंड डोक्याने या पर्यावरण खात्याचा कारभार सांभाळायचा आहे. आणि त्यांच्या त्या देहबोलीतून, त्यांच्या बोलण्यातून वगैरे ते दिसतंय की ते अतिशय गांभीर्याने बघत आहेत. अनेक त्यांनी वसुंधरा अभियान असेल, त्याला 3 असेल, म्हणजे जे तुमच्या त्या आदित्य ठाकरेंच्या काळात सुरू झालेलं आहे, ते असेल. आता मधल्या काळात ते रामदास कदम पर्यावरण मंत्री होते, तेही बोलले होते गोदावरी प्रदूषण वगैरे. हे सगळं जे आहे हे फक्त बोलण्यापुरतं राहू नये, ती खऱ्या अर्थाने लोक चळवळ झाली पाहिजे. आणि त्या दृष्टीने पंकजा मुंडे ज्या बोलून दाखवत आहेत, तर त्याला शासनाने मुख्यमंत्र्यांसहही अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. लोकांनी देखील मोठ्या प्रमाणात त्याचा सहभाग नोंदवला पाहिजे, ही तितकीच मोठी गरज आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.